कृष्णा बंगाली स्वीट्स घडलेल्या प्रकारात महिलेला न्याय मिळेल की हॉटेल मालकाला क्लीन चिट? शनिवार दिनांक 29 जून 2000 रोजी सकाळी नौपाडा परिसरात राहणाऱ्या पूनम शिंदे यांनी तीन हात नाका येथील कृष्णा बंगाली स्वीट्समधून 5 समोसे घरी खाण्यासाठी नेले. घरी गेल्यानंतर मुलांसह त्यांनी समोसे खाण्यास सुरुवात केली असता एका समोस्यामधील काजूमध्ये अळ्या सापडल्या. ते समोसे घेऊन पूनम शिंदे ह्या संगम डोंगरे यांच्याकडे गेल्या व तेथे सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर संगम डोंगरे यांनी या प्रकाराची दखल घेत पूनम शिंदे यांच्यासोबत कृष्णा बंगाली स्वीट्स येथे गेले आणि त्यांनी घडलेला प्रकार हॉटेलचे मालक यांना सांगून जाब विचारला असता काही समोसे तेथे पुन्हा उघडून पाहिले, पण ते समोसे वेगळे होते. यावेळी संगम डोंगरे यांनी हा सर्व प्रकार फेसबुकवर लाईव्ह केला. कृष्णा बंगाली स्वीट्सच्या हॉटेल मालकाने त्यांचा हा प्रकार मान्य न करता संगम डोंगरे यांना तुम्हाला जे करायचे ते करा असे सांगितले. संगम डोंगरे यांनी पूनम शिंदे या महिलेस घेऊन नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. तेथेही फक्त तक्रार घेण्यात आली. शनिवार रविवार सुट्टी असल्याने सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी संगम डोंगरे यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय ठाणे येथे जाऊन तक्रारीचे निवेदन दिले. त्यांनी ही तक्रार घेऊन चौकशी करणार असे सांगितले. तक्रार दिल्यानंतर संगम डोंगरे यांनी जनादेश टीव्ही न्यूज चॅनलशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज अभी अन्न विभागाला याचं कारण एवढंच आहे की आमच्या नौपाडा भागातील कृष्णा बंगाली स्वीट हे दुकान आहे. या दुकानामध्ये शनिवारी दिनांक 29 तारखेला साधारण 10 ते 11 दरम्यान एक आमची भगिनी तिथे समोसा घ्यायला गेली होती आणि त्या समोसामध्ये साधारण तरी 5 समोसे घेतले आणि त्यांच्या मुलांनी 12 वर्षीय मुलांनी 3 समोसे तरी खाल्ले त्यांनी. त्यानंतर त्या भगिनी दुसऱ्या समोसे म्हणजे खायला गेली तरी काजू साईडला काढल्यानंतर त्याच्यामध्ये आळ्या आणि त्यानंतर आम्ही त्या संदर्भात काही वेळातच त्या दुकानदाराकडे गेलो आम्ही आणि त्यांना जाब विचारला असं बाबा तुमच्या समोसे आळ्या आढळल्या. तर आम्ही ते चेकिंग केलं तर त्या समोसामध्ये त्या समोसे चेक केले तर समोसे फक्त त्या काजू नव्हते. त्या काजू नसल्यामुळे त्याच्याकडे आळ्या आढळल्या आणि तो जो शॉपकीपर दुकानदार आहे आता याची भाषा करत आहे. एक अत्यंत चुकीची बाब आहे. दुसरं असं आहे की आज नौपाडा या ठिकाणी ठाणे शहराच्या ठिकाणी नावाजलेली दुकान आहे आणि अशा नावाच्या दुकानाच्या समोसा जो फेमस आहे आणि समोसाच्या मध्ये आळ्या भेटणं हे खेदजनक गोष्ट आहे आणि याची जेवढा निषेध केला आहे त्याला तेवढा कमीच आहे. आता आम्ही ते अधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलं, त्यांना त्यांना कारवाई करा. ते म्हणाले की आम्ही 7-8 दिवसांना आम्ही चौकशी करून कारवाई करू असे म्हणाले. आम्ही 8 दिवसानंतर याच्यानं पाठपुरावा करू आणि या संदर्भात आम्ही पाठपुरावा असणार आहे आणि आम्ही स्वतः लावून धरणार आहे. जे मजूर काही लोक आहेत आणि जे अन्नामध्ये भेसळ करतात अशा कठोर कारवाई व्हावी आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न आहे. त्यासाठी संगम डोंगरे सदैव अग्रेसर असणार आहे. जय हिंद. यानंतर जनादेश टीव्ही न्यूज चॅनलच्या टीमने कृष्णा बंगाली स्वीट्स यांच्याकडे जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, सर समोसे में तो ऐसा मैंने काजू डालते लेकिन काजू में तो निकलना चाहिए, काजू तो बंद रहता है, काजू खोल के तो हम देख नहीं रहे हैं. और फिर कहने का मतलब जिनमें 1000-2000 समोसा बेचते हैं इसका 5 ही में निकलेगा, सब में निकलना चाहिए ना. किसी तरह का कंप्लेन नहीं आ सकता, खाली इनका कंप्लेन है. काजू का हमारा प्रोडक्शन भी नहीं है. कहने का मतलब काजू के अंदर तो खोल के देखेंगे नहीं, ऐसा काजू में होना भी नहीं चाहिए. अभी वो कंप्लेन तो कर सकते हैं लेकिन उसके लिए तो रोक भी नहीं सकता उनको, है कि नहीं है, वो तो रोक नहीं सकता मैं ना. मैं उनका भतीजा हूँ, संदीप पांडे. ऐसा है कि हमारा प्रोडक्ट का जो क्या कहते हैं क्वालिटी है हमने बहुत सालों से मेंटेन किया है और हम हर चीज़ पे ध्यान देते हैं. ये सब छोटी मोटी चीज़ों पे. और जैसे अभी मेरे चाचा ने बोला कि काजू में अड़ा मिलना ये बहुत रेयर चीज़ है और ऊपर से वो फ्राई किया गया आइटम तो खत्म हो जाना उसके बाद में भी अगर मिल रहा है. और हम अपने कस्टमर को लेके बहुत सेंसिटिव होते हैं. और दूसरा ये चीज़ होता है कि कभी भी कोई प्रोसेस होता है तो उस प्रोसेस में ऐसा होता है कि अगर किसी को प्रॉब्लम हुआ तो वो प्रॉब्लम पहले वो दुकान से शेयर करेगा और हमने अगर उस प्रॉब्लम का निवारण नहीं किया तो बात अलग है कि आप मीडिया में जाओगे, बाकी लोगों से शेयर करोगे.
उन्होंने हमसे कुछ भी डिस्कस ही नहीं किया, शेयर ही नहीं किया। अभी हमें ये भी नहीं पता कि वो समोसा हमारे यहाँ से लिया है, क्या लिया है, वो काजू खाली अलग से डाल दिया गया है, कुछ भी हमें उसका कुछ आइडिया नहीं है। वो अभी अ, अगर जैसे चाचा ने बोला कि हम दिन में 1000-2000 समोसा बेचते हैं, एक भी कस्टमर उसके अलावा आया होता और बोलता कि ऐसा ऐसा इशू हुआ है, या खाते भी हैं। हाँ, तो हमको लगता कि हाँ सच में इनके क्लेम में कुछ सब्सटेंस है। बट अभी ये अनफॉर्चुनेट है कि अननेसरीली हमें तकलीफ दे रहे हैं। हमारे साथ में इतनी फैमिलीज जुड़े हुए हैं जो हमारे साथ काम करते हैं। तो अभी क्या करें, अभी किसी को हम रोक भी नहीं सकते, जैसे चाचा ने बोला। आता बघूया या प्रकारात पूनम शिंदे या महिलेला न्याय मिळतो की कृष्णा बंगाली स्वीट्स हॉटेलचे मालक यांना क्लीन चिट मिळते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.